नमस्कार मित्रांनो, आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. ह्या हप्त्यामध्ये निफ्टी 50ने एक गॅप अप सुरुवात केली होती, परंतु वरच्या बाजूला सस्टेनन्स म्हणजेच ह्या आठवड्याचा जो हाय आहे तो 25,153.65ला सस्टेन न राहता ह्यावेळची क्लोजिंग 24,870च्या आसपास ह्या आठवड्याची क्लोजिंग आपल्याला येताना दिसली आहे. डेली टाईम फ्रेममध्ये जो बुलिशनेस दिसत होता तो गॅप फिलिंगची सुद्धा तयारी जी तिथे झालेली आहे. तर येणाऱ्या आठवड्यामध्ये पॉवर पॅक प्राइस ॲक्शन जी ती राहणार आहे. आता ती का राहणार आहे? कारण ह्यामध्ये इथे 24,670 पासून 24,600चा झोन जो आहे तो एक बाईंगचा प्रेशर म्हणजे खरेदीवाल्यांचा एक झोन आहे. कारण त्याच झोनपासून किमतीने गॅप अप ओपन केलं होतं आणि 24,865 पासून 25,150 पर्यंत वरच्या बाजूला आपल्याला मागच्या आठवड्यात मूव्ह होताना दिसली. परंतु शुक्रवारी जे आहे 213 पॉईंट्सनी निफ्टी जी ती कोसळताना आपल्याला दिसलेली आहे. त्यामध्ये भरपूर काही पॉईंट्स मुद्दे तिथं असणार आहे आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये हा वाला झोन आणि हा म्हणजे 25,125 वाला झोन जो आहे तो काय काम करतोय ते बघणं गरजेचं राहणार आहे. उरलं सुरलं शुक्रवारची जर प्राइस ॲक्शन बघायची जर झाली तर शुक्रवारच्या प्राइस ॲक्शनमध्ये एक सिम्पल ट्रेंड लाईनचं ब्रेकआउट तर ऑलरेडी झालेलं होतं. बट त्या कन्सोलिडेशनचं जे ब्रेकआउट जे आहे 15 मिनिट टाईम फ्रेममध्ये मॉर्निंगपासूनच एक रिटेल झाल्यानंतर एक कंटिन्युअस फॉल जो आहे तो होताना बसला. ह्यामध्ये पण एक सिम्पलचा पॅटर्न जर आपण एंड ऑफ द डे जर चेक जर केला तो एक बेरिश पोल आणि फ्लॅगवाला पॅटर्न जो आहे इथे मिडल ऑफ द झोन म्हणू शकतो, मिडल ऑफ द लोन म्हणू शकतो, त्यामध्ये आपल्याला क्रिएट होताना दिसला. पुन्हा याचं कंटिन्युएशन होतं आहे का की या झोनच्या आसपास आपल्याला प्राइस येताना दिसते ते आपल्याला बघणं महत्त्वाचं राहणार आहे. दुसरा मुद्दा जर ऑप्शन चेन 28 ऑगस्टच्या एक्सपायरीच्या हिशोबाने जर कन्सिडर करायचं जर झालं तर स्पॉट 24,870.10ला जे आहे ती क्लोज झालेली आहे. मल्टी टाईम फ्रेम अनालिसिसच्या हिशोबाने किंवा 1 आवर 3 आवरच्या टाईम फ्रेमच्या हिशोबाने प्राइस एक चांगल्या झोनच्या आसपास आलेली आहे. कॉल साईडला म्हणजेच 24,850 पासून 24,300 पर्यंत ह्या सर्व स्ट्राईकला जे प्रीमियम जे आहेत ह्या स्ट्राईकचे जे प्रीमियम आहे जसे की 139 169 याच्यामध्ये त्या शुक्रवारच्या प्राइस ॲक्शनमध्ये वजा 171 पॉईंट्सनी 185 पॉईंटनी वजावट जी ती झालेली दिसते. म्हणजे ओपन इंटरेस्ट तर जवळजवळ 16,000 13,000 2200 4,000 138 15 कॉन्ट्रॅक्ट्स तर तिथं अधिक झालेत, ॲड झालेत, परंतु तिथे प्रीमियममध्ये वाढण्याऐवजी ते घटताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की शुक्रवारच्या दिवशी इथं कॉल साईडला इन द मनी कॉल्स असोत किंवा आउट ऑफ द मनी कॉल्स असोत सर्व ठिकाणी शॉर्ट्स बिल्टअप जे आहे ते होताना दिसत आहेत. ओपन इंटरेस्ट जो आहे तो 24,900 पासून 25,500 पर्यंत चांगल्या बऱ्यापैकी आपल्याला होताना दिसतोय, जो की 1 लाख, काही स्ट्राईकला 2,30,000, काही स्ट्राईकला 1,41,000, 1,35,000, 1,96,000, 1,41,000 असे प्रचंड प्रमाणामध्ये एक रायटिंग जे आहे ती होताना दिसते. मग हे आउट ऑफ द मनी कॉल विकणारे कॉन्फिडंट आहेत, आत्मविश्वास आहेत की ओव्हर कॉन्फिडन्स होत आहेत, हे सोमवारपासून सुरू होणाऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला होताना दिसेल. ॲज ऑफ नाऊ चार्टमध्ये आपल्याला तर ही गोष्ट लक्ष देते की इथे बेरिश पोल अँड फ्लॅगचं जे आहे ते ब्रेकडाऊन आपल्याला जनरली क्रिएट होताना इथं दिसतंय आणि त्या ब्रेकडाऊनच्या हिशोबाने प्राईसचं काय कन्सिडरेशन राहील ते आपण बघूया. तर जसं मी ऑप्शन चेनमध्ये सांगितलं की 24,850 पासून 24,500 पर्यंत, 24,850 जी की ATM स्ट्राईक आहे त्याच्यापासून 25,500 पर्यंत सर्व स्ट्राईक्सला आपल्याला एक चांगल्या प्रमाणामध्ये जी ती रायटिंग होताना तिथं दिसते. आणि हा रायटिंगचा इफेक्ट कसा होतोय ते आपल्याला बघणं पुढच्या आठवड्यात औत्सुक्याचं राहणार आहे. पुढ साईडमध्ये सर्व स्ट्राईक्सला म्हणजे तुम्ही 25,500 म्हणा, 24,900 म्हणा, 24,700 म्हणा, या सर्व स्ट्राईकला जो प्रीमियम जो होता गुरुवारचा बंद भावापेक्षा शुक्रवारचा बंद भाव अधिक प्रमाणामध्ये जो आहे तो क्लोज होताना दिसतोय. म्हणजे इथे एक लॉंग बिल्टअप झालेला आहे. आणि जसं प्राइस ॲक्शनचा हिशोब आपण इथं बघितला जो की आपल्याला एक ब्रेकडाऊन प्राइस पॅटर्नच्या हिशोबाने तिथं क्लिअर कट होताना दिसत होता, तो ब्रेकडाऊन नंतर परत किंबहुना प्राइस जी आहे ती एका सपोर्ट झोनच्या आसपास आली. आता ही जी ड्रॉइंग घेतली गेली आहे त्या ड्रॉइंगला मी इकडनं काढून टाकतो, कारण इथं जर हिस्टॉरिकली जो गॅपअप जो झाला होता त्यानंतर किमतीने किंवा प्राईसने एक जो थोडासा डाऊन साईडला जो
गेला होता, म्हणजेच जवळजवळ 25,000चा हाय बनल्यानंतर पुन्हा 864 पर्यंत किंमत जी ती लो झोनच्या आसपास आली आणि तिकडनं 25,155 हाय झाला. त्या झोनच्या आसपासच किंबहुना क्लोज होताना दिसली आहे. आता इथं बुल्स काही ट्रॅप बनवत आहेत का बियर्स एक कंटिन्युएशन ह्या गॅप फिलिंगच्या दृष्टीने जात आहेत, ते सोमवारच्या दिवशी बघणं अतिशय औत्सुक्याचं राहणार आहे. आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा विथ रिस्पेक्ट टू द मूव्हिंग ॲव्हरेज आपण निफ्टी 50साठी बघूयात, कारण त्यामधनं आपल्याला आयडिया येईल की प्राईसमध्ये काय बदलाव जो आहे तो होतो या. मग इथं 3 मूव्हिंग ॲव्हरेजचं कॉम्बिनेशन जे आहे ते यूज केलं आहे, जे की 5, 11 आणि 20 मूव्हिंग ॲव्हरेज, जे की शॉर्ट टर्म टाईम फ्रेमच्या हिशोबाने एक चांगल्या पद्धतीचा जो आहे डाऊन साईडचा क्रॉसओव्हर शॉर्ट पिरियडमध्ये क्रिएट झालेला आहे. एक अप मूव्हसुद्धा स्ट्रॉंगेस्ट झाली होती की ज्याच्यामध्ये मूव्हिंग ॲव्हरेजेस म्हणजे शॉर्ट पिरियड ऑफ मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती प्राईस होती. आता तासाभराच्या टाईम फ्रेममध्ये आपल्याला किंमत जी ती गॅपच्या आसपास येताना दिसते. प्लस इथे CPRचं जर कॉन्फिगरेशन जर बघायचं जर झालं तर CPRमध्ये सुद्धा बघणं औत्सुक्याचं राहील की सोमवारचा जो CPR जो आहे तो अगेन आपल्याला खालच्या बाजूला येताना दिसतोय शुक्रवारच्या पेक्षा, म्हणजे एक बायस जो आहे तो बेरिश साईडनी जो आहे तो आपल्याला इथं क्रिएट होताना दिसतोय. मग किमतीसाठी जो इम्पॉर्टंट झोन असू शकतो तो S1 वाला झोन असू शकतो. ह्या झोनच्या आसपास याचं जे कनेक्शन जे चांगलं असू शकतं ह्या पर्टिक्युलर मूव्हिंग ॲव्हरेजच्या कॉन्फिगरेशन बरोबर आहेच आहेत, परंतु इकडे लेफ्ट हँड साईडला आपल्याला त्या स्ट्राईक्स पण व्यवस्थितरित्या बघणं गरजेचं राहील आणि त्यावरनं एक आयडिया जी ती क्रिएट होताना निफ्टी 50च्या काउंटरमध्ये दिसेल. आता जो स्ट्रॉंगेस्ट सेक्टर जो होता आपल्याला लास्ट वीकमध्ये तो CNX ऑटो होता. त्या CNX ऑटोमध्ये एक चांगल्या पद्धतीच्या काही स्पेसिफिक स्टॉक्सनी जे आहेत त्या मूव्ह केल्या. तुम्ही ते डिटेल जे आहेत सेक्टरल इंडायसेसचं ते बघितल्यानंतर बघू शकता. बट इथे एक गोष्ट बघण्यासारखी आहे की एक कंटिन्युअस अप मूव्ह झाल्यानंतर एक रेड कॅन्डलचं कॉम्बिनेशन जे डेली टाईम फ्रेमवरती होताना दिसतंय. आता ह्या गॅपला फिलिंग हे ऑटो सेक्टर करतंय का ते बघणं औत्सुक्याचं राहील. प्लस CPRचं जर कॉम्बिनेशन आपण लोअर टाईम फ्रेममध्ये बघितलं तर CPR जो आहे अगेन एक चांगल्या अंडरलॅपिंग आहे, ओव्हरलॅपिंगचं तर आपण म्हणता येणार नाही, लोअर लोवालं रिलेशन इथं क्रिएट करतं, म्हणजे याचा बायस जो आहे तो बेरिश आहे, कारण ऑलरेडी प्राईसचं जे रिलेशन झालं आहे इथं बेरिश आपल्याला होताना दिसतंय. पुन्हा इथे आपण जर ह्या मूव्हिंग ॲव्हरेजचं जर कॉम्बिनेशन जर आपण आवरले टाईम फ्रेममध्ये बघितलं तर किंमत एक चांगली एक्सपान्शनची मूव्ह जी ती क्रिएट करताना दिसली आणि त्यानंतर किमतीचं बिहेवियर जे आहे एका कॉम्प्रेस्ड झोनमध्ये होताना आपल्याला दिसतंय. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा जो गॅप जो तयार झाला होता ह्या गॅप झोनकडे प्राईस जाते का हे बघणं गरजेचं राहील, कारण एक रॅली झाल्यानंतर मार्केट जे थोडंसं कन्स्टंट करतं आणि त्या कन्स्टंटमध्ये ह्या किमतीकडे प्राईसकडे किंमत येते का ते बघणं निफ्टी ऑटोच्या स्टॉकमध्ये बघणं गरजेचं राहील. आता सध्या इथं तरी एक बेरिश कॉम्बिनेशनचं कॅन्डल जे आहे ते होताना दिसत. आता सोमवारची क्लोजिंग कुठल्या दिशेमध्ये होते ते बघणं गरजेचं राहील. इन बिटवीन IT स्टॉक्समध्ये जे एक रॅली होताना दिसली, परंतु ती एक फिजल आउट होताना दिसली. एक मोठी कॅन्डल जवळजवळ सेक्टरल कॅन्डल होती 933 पॉईंटची, ती पुन्हा आपल्याला खालच्या बाजूला डाऊन साईडला होताना दिसते आणि IT एक पाठीमागील 3-4 वर्षापासून एक साईडवेज मूव्ज जे आहे ती आपल्याला देताना दिसते. एक रेंज बाउंडचं जे सेक्शन जे आहे ते होताना दिसतंय, कारण भलेही सेक्टरचं आपल्याला चार्ट वरच्या बाजूला जाताना दिसतोय, परंतु ते मल्टिपल नंबर ऑफ टाइम्स या ज्या ट्रेंड लाईन ज्या आहेत या ट्रेंड लाईनच्या आसपासच जे आहे ते अप अँड डाऊन मूव्ह जे आहे ते करताना आपल्याला तिथं दिसत आहे. म्हणून ह्या गोष्टी सर्व महत्त्वाच्या आहे. सेक्टरल ॲनालिसिससुद्धा गरजेचं आहे आणि सध्या जे सेफ हेवन किंवा सेफ सेक्टर्स पकडले जातात त्यामध्ये फार्माची लिस्ट जी आहे एक परफॉर्म करण्याची शक्यता वाटते बहुतेक, कारण इथे त्या चार्टला जर बघितलं तर त्यामध्ये लक्षात एक गोष्ट येते की एक ट्रेंड लाईनचा सपोर्ट जो आहे तो त्यांनी घेतला आणि त्याचा ट्रेंड जो आहे एक करेक्शन नंतर हेल्दी करेक्शन नंतर पुन्हा रिझम्पशन होतंय का की पुन्हा या गॅप झोनच्या आसपास स्टक होतंय ते बघणं गरजेचं राहील. पुढचं जे सेक्टर जे आहे ते FMCG कडे बघूयात. FMCG मध्ये काय गोष्टीचे वर्कआउट होत आहेत ते बघणं गरजेचं राहील. FMCGने सुद्धा एक रेंज बाउंडचंच कन्सिडरेशन 2025 मध्ये होताना दिसतंय आणि अगेन आता एक किकर जो बेरिश किकर जो आहे तो क्रिएट होताना इथं झालेला आहे, तो बघणं सुद्धा येणाऱ्या आठवड्यामध्ये गरजेचं राहील. तर येणारा आठवडा जो आहे तो अतिशय डायनामिक असण्याची शक्यता तिथं राहणार आहे आणि त्याच्यामध्ये
तुमचे जे डिसिजन जे आहेत ते तुमच्या फायनान्शियल ॲडवायझर बरोबर कनेक्ट करूनच घेण्याचा प्रयत्न करावा. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की ह्या व्हिडिओमधनं कुठल्याही प्रकारची ट्रेडिंग रिकमेंडेशन किंवा शिफारसी किंवा ट्रेडिंग टिप्स जे आहेत ते दिले गेलेले नाही आहेत. याबरोबर तुम्हाला हा जर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्या मित्रपरिवारांबरोबर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याबरोबरच जर तुम्हाला ट्रेडिंग आणि डीमॅट खातं जर खोलवायचं असेल त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. धन्यवाद.